मला सांग, गोपाळांच्या सानिध्यामध्ये भगवान परमात्मा सतत राहायचे, सतत सतत. एक क्षण सुद्धा गोपाळांना कधी दूर केले नाही देवाला, कधी दूर केले नाही. उलट गोपाळांना देवाला दूर केलं असं प्रमाण आहे बरं का. काकुळती येतो हरी क्षणभरी निवडिता, तुमची मज लागली सवे थाळीची नव्हे नव्हे कडे. बघा गोपाळांना देवाला वेगळं काढलं होतं डावातून. देवा तू आमच्या संगतीत राहूच का. अरे म्हणजे कितीतरी तक्रारी आहे त्याच्याबद्दल, कितीतरी. एकतर येतो आमच्या सोबत, एकतर येतो आमच्या सोबत, खातो आमचं, गाई आम्हाला वळायला होतो, पण तुझ्यावर वेळ आली तू फक्त बासरी काढून गाईला पडतो. असं कुठं असते करते, असं कुठं असते. तू आमच्या मध्ये राहूच नको का. नको निवडी आपुले आमच्यामध्ये तू राहूच, तुझी गाई पण घे तू पण नकोच आमच्या. असे प्रमाण पाहायला मिळतात. जेव्हा गोपाळांनी देवाला वेगळं काढलं काय, भगवान परमात्म्यानं सगळ्या गोपाळांना पाया पडून सांगावं, अरे मला तसं करू नका, तसं करू नका रे. मला तुमच्याशिवाय कोण आहे सांगा ना, तुमच्याशिवाय मला कोण आहे. बरं गोपाळांना देव सांगतात, अरे मला बोलवणारे फार मोठे मोठे आहेत पण मला ते आवडत नाही. त्याच्यामध्ये बघा ना आपल्याला तिथपर्यंत जायचं. अनेक बोलावी ती फार फार बोलावी ती पण बहुत थोरं आवडत. मोठे माणसं मला आवडत नाहीत, मला मोठी माणसं आवडत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही लहानपणा घेताय, तुम्ही माझ्या संगतीमध्ये राहताय म्हणून तुम्ही मला आवडताय. बरं तुम्ही काय आताचे नाही रे बाबा, तुम्ही काय आतापासून माझ्या सोबतीमध्ये नाही. तुका काय जे जे देवाचे अवतार तुका त्यांची बरोबर बाबा तुम्ही माझ्या संगतीमध्ये नोहे आजी कालीची, तुम्ही आताचे नाही रे. म्हणे ठाईची नव्हे नहोगडी म्हणून तुम्ही मला फार आवडताय, फार आवडत. मला गोपाळाच्या संगतीमध्ये देव राहायचे नाही, गोपाळाच्या तोंडातलं ताक प्यायचे. म्हणजे गवळीयाचे ताक पिरे करा. मला सांगतात सांगा काय चांगले होते ते का. दंतकांती लावून दात घासत होते का सांगा. ते का दंतकांती लावत होते का, क्लोजअप लावत होते का, कोलगेट लावत होते का, लाल दंतमंजन लावत होते का, विठोबा दंतमंजन लावत होती का, विरको टर्मरिक लावत होते. काय लावत होते सांगा, काय लावत नव्हते हो गोपाळ. तोंड कधी दात घासले तर घासायचे नाही तर तसंच राहायचे. त्यांच्या तोंडात तो ताक पितो तुकोबर आहे तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतात, अरे म्हणे भगवान परमात्मा गोपाळाच्या तोंडातलं ताक नाही, गोपाळाच्या तोंडातली लाळ सुद्धा देऊ पित होता. काय प्रेम केलं असेल गोपाळावर, विचार करून बघा. काय प्रेम केलं असेल, काय एवढं प्रेम देवाने त्यांच्यावर का केलं सांगू. काही केलं नाही महाराज. गोपाळाला कधी मी नाही शाना असं वाटलं नाही म्हणून विठाला. साधू संतांच्या संगतीमध्ये भगवान परमात्मा येऊन कीर्तनामध्ये नाचतो महाराज. त्यांच्या कीर्तनामध्ये येऊन नाचतो. आमच्या कीर्तनाकडे ढुंकून सुद्धा देऊ पाहत नाही. काय फरक असेल बरोबर बघा ना. साधू संतांनाही भजनच केले, आम्ही भजनच करतो. त्यांच्या भजनामध्ये आपल्या भजनामध्ये काही फरक नाही बरं का. त्यांच्याही कीर्तनामध्ये टाळ होते, त्यांच्याही कीर्तनात पकवाज होते. उलट त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू, त्यांना टाळ आणि पकवाज सुद्धा बरोबर मिळाला आहे. दगडाचे टाळ